बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणासोबतच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप आणि विद्यार्थ्यांचे थरारक शौर्य प्रदर्शन हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले। 15 ऑगस्ट 2026 रोजी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तिमय वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला। वंदे मातरम गीतानंतर आमदार जितेश अंतापूरकर आणि उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने मानाची सलामी देण्यात आली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, मुख्याधिकारी नीलम कांबळे, नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड, गणेश रायवार, बी. च्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत NDC बँकेच्या कर्जदारांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवकुमार पाटील, नागनाथ लगडे आणि स्वामी सर उपस्थित होते। ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लाठी, काठी आणि तलवारबाजीचे शौर्य प्रदर्शन सादर केले। विद्यार्थ्यांच्या या थरारक प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि देशप्रेमी देगलूरकर नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील जाधव यांनी केले। अशा प्रकारे विविध उपक्रम आणि देशभक्तीच्या उत्साहात देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। अशाच आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा। आज जागतिक पातळीवर आपल्या देशाला आपल्याला मान सन्मान देण्याचं काम हे आपल्या याचा मला अभिमान वाटतो। आम्ही काल परवा तिरंगा रॅली केली, फार उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून काय सांगायला मिळाला। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संभाजीनगर या ठिकाणी तिरंगा रॅलीला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि आज आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब देवाभाऊंच्या सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यामध्ये थोड्या शेतकऱ्यांसाठी, शोषित वंचित घटक कामगारांसाठी खूप चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्यांच्या खरं मनापासून जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी या आपल्या भागातील जनतेने निश्चितपणे त्यांचे आभार मानलेलेच आहेत। असंच कौतुकास्पद त्यांचं कार्य यापुढे करत राहू अशी शुभेच्छा निश्चितपणे आपल्या या सरकारला जनतेने या निमित्ताने दिलेल्या आहेत। मला भेटून त्यांनी सांगितलेलं आहे असे चांगले उपक्रम आपल्या राज्य सरकारने घेतल्यामुळे निश्चितपणे चैतन्याचं वातावरण संबंध राज्यभरात देशभरात खूप शुभेच्छा मी माझ्या जनतेला देतो। आणि आपल्या भागातील जनतेच्या सेवेसाठी निश्चितपणे मी कधीही तत्पर आहे। कुठल्याही विकास समस्या असेल आणि कुठल्याही वैयक्तिक समस्या असतील निश्चितपणे त्या ठिकाणी मी आपल्या भागाचा नागरिक, आपल्या भागाचा मात्र सेवा तत्पर आहे या प्रसंगी